मित्रांनो, सूरज भाऊ चव्हाण यांची इच्छा त्यांच्या घरातल्यांनी आणि गावकऱ्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यांचा गणपती या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. मित्रांनो, अख्खा महाराष्ट्र गाजवणारे जे आपले आहेत सूरज भाऊ चव्हाण यांच्या गावात आपण आलोय. आता त्यांच्या गावातलं जे मंडळ आहे, त्यांचं मेन मंडळ, त्या मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा आत्ता चालू आहे. तर आपण या ठिकाणी आलोय आणि मंडळाचे कार्यकर्ते त्यांची थोडासा आपण संवाद साधूया. चला जाऊया मित्रांनो, सूरज भाऊ चव्हाण जे बिग बॉसमध्ये येत आत्ता, तर गेले 3-4 वर्ष ते स्वतः गणपती बसवायचे. त्यांचा एक छोटासा गणपती असायचा, संपूर्ण तयारी वगैरे करायची. पण यावर्षी सूरज भाऊ चव्हाण हे बिग बॉसच्या घरामध्ये असल्यामुळं त्यांना काही गणपती तो स्वतःला बसवता येणार नाही. म्हणून त्यांच्या घरातले तसेच त्यांच्या गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की गावाचं जे मंडळ आहे त्यांचं, त्या मंडळामध्ये सूरज भाऊ चव्हाण यांचा एक छोटासा गणपती पण त्या साईडला त्याची पूजा अर्चना केली जाणार आहे. आणि सूरज भाऊ नसले तरी त्यांची जी इच्छा आहे ते त्यांचं संपूर्ण हे गाव पूर्ण करणार आहे. आणि याच मंडळात सूरज भाऊंचा छोटासा गणपती आता आपण पाहूया. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज आलेलो आहे मोडवे या गावात. म्हणजे ज्या गावाचं नाव अखंड महाराष्ट्रात आत्ता घुमतंय गाजतंय त्या गावात आलो आहे. आणि ते जे गाव आहे ते आपलं बिग बॉस फेम सूरज चव्हाण गुलीगत यांच्या गावामध्ये आलो आहे. तर आज गणपती बसतात मित्रांनो. तर सूरज चव्हाण यांचं जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये आपण आलो आहे. तर तिथले कार्यकर्ते सगळे आत्ता भेटलेत. गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आत्ता चालली आहे. तर सूरज चव्हाणच्या विषयी बघू शकता काय प्रतिक्रिया आहेत आपण बघूया. नमस्कार दादा. नमस्ते. आमच्या मोडवे गावचं सूरज सुपुत्र पुढे बोला. बिग बॉसमध्ये तिने एंट्री केलेली आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की मोडवे गावचा साधा आणि सरळ हा मुलगा आहे, गोरगरीब घरातील मुलगा इतक्या वर गेला आणि त्याने मोडवे गावचं नाव रोशन केलं. त्याबद्दल त्याच्यात मनपूर्वक आभार. दादा, मरीमाता तसेच गणपती आणि जेजुरीचे आपले मार्तंड मल्हार यांचा परमभक्त म्हणून ज्याला आत्ता महाराष्ट्र अख्खा ओळखतोय तो सूरज. आणि आज नेमकं गणपती बाप्पा आपले बसणार आहेत. आणि त्यानिमित्त तो कालच कॅप्टन झालाय बघा. काय वाटतंय, तुमच्या गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजतंय, काय वाटतंय तुम्हाला? अतिशय आनंद वाटतोय की आमच्या मोडवे गाव बारामती तालुक्यातील अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी आमच्या गावाचं नाव रोशन केलं. त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आता अख्ख्या महाराष्ट्रात तर प्रेम देतोय, जिथं तिथं तुमच्या नावाचं म्हणजे गावाचं नाव सगळीकडे गाजतंय. काय प्रतिक्रिया, काय वाटते तुम्हाला, सांगा मला. एक जण बोला, काय वाटतं? यावर्षी सूरज चव्हाणची जी कमी आहे ती आता खूप जाणवतीये. त्याचा जो उत्साह असतोय दर गणपतीला तो खूप जास्त असतोय. तो गणपतीच्या याच्या 4 दिवस आधीपासूनच त्याचा उत्साह, त्याचं मंडळाचं बांधकाम, ते पत्र ठोकणे, ते मंडळाचे पूर्ण हे करणं, डेकोरेशन करणं सूरज चव्हाण खूप मनापासून करतो. यावर्षी तो नाहीये, त्याची खूप जास्त कमतरता भासतीये. तुम्ही बघताय पण सगळे. पण त्याला आम्ही सपोर्ट म्हणून ह्या वर्षी अजून त्याला चांगलं वाटा म्हणून आपण चांगला गणपती आम्ही जेवढा जास्त चांगलं करता येईल तेवढं चांगलं सध्या करतोय. तर बघू शकता हे गणपती आहेत आपले मोडवे गावातील. तर सूरज चव्हाण गणपती बसवायचा, तर त्याची जी इच्छा होती ती त्यांचं हे संपूर्ण गाव मंडळ हे पूर्ण करतंय मित्रांनो. बघू शकता तो भलं बिग बॉसच्या घरात आहे पण त्याची कमतरता भासणार नाही एवढी गाववाले सगळी काळजी घेतात. आणि तुम्ही महाराष्ट्राला काय सांगाल दादा? आज आमच्या मोडवे गावातील सूरज चव्हाण हा बिग बॉक्स मध्ये गेलेला आहे. पण त्याचं एक म्हणजे एकदम गरीब कुटुंबातील ती व्यक्ती किंवा ज्याचे आई वडील लहान असतानाच वारले आणि त्याने भरपूर म्हणजे कष्ट केलेलं आहे. आणि आमच्या गावाचं नाव सुद्धा त्यांनी असं म्हणजे महाराष्ट्रापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. तरी त्याच्या भविष्यातील भावी कारकिर्दीस मी गावाच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही काय काय संदेश काय द्याल, काय सांगाल तुम्ही? एक सर्वसामान्य घरातील मुलाला आता नाही पण थोड्या का होईना दिवसात एक चांगल्या प्रकारे अजून जनतेच्या माध्यमातून आशीर्वाद मिळतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो.
नक्कीच दादा, तुम्ही सांगितल्यात त्या शुभेच्छा. तसंच अख्ख्या महाराष्ट्राचं जे प्रेम आहे ते आपल्या सूरजला भेटतंय, म्हणून तुम्ही पण आता लवकरच तयारी करा, कारण का 1001% बिग बॉसची जी ट्रॉफी आहे, आम्ही सूरज चव्हाणला ट्रॉफी आणायची. सूरज चव्हाणला ज्या दिवशी ट्रॉफी भेटेल त्या दिवशी ह्या गावात त्याचं जंगी स्वागत केलं जाईल. नक्कीच दादा, अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम त्याला भेटतंय आणि नक्कीच तुमच्या गावाचं नाव सगळीकडे रोशन झाले आणि जी बिग बॉसची ट्रॉफी आहे ती तुमच्याच गावात येणार आहे. येणार आहे. सूरज चव्हाण आमच्या गावातला मुलगा तोच घेऊन येणार ह्या बिग बॉसची ट्रॉफी, हे 100% खरं आहे. बघू शकता सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्या मागे आहेत, म्हणून ती ट्रॉफी घेऊन येण्यासाठी त्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तो कालच कॅप्टन झालाय. आता त्याची इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात तर झालीच आहे. आता काही दिवसांनंतर ट्रॉफी पण येईल, सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल. तर हे सगळे गावकरी होते आणि सूरजच्या इच्छेखातीर आता सगळ्यांनी या ठिकाणी गणपतीची पण प्रतिष्ठापना, जो गणपती बसवतो त्यावेळेस आम्ही त्याचे एक आठवण म्हणून आम्ही अजून एक छोटा गणपती इथं बसवणार आहे, जो दरवर्षी सूरज चव्हाण बसवतो आहे तसा. जसं सूरज सांगून गेलेला घरातल्यांना की गणपती बसवा, तर त्याच प्रकारातला बसवणार दादा आम्ही आता बसवणार आहे. नक्कीच दादा, आणि तेच आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना लाभतील आणि त्याला पण लाभलीत आणि ती ट्रॉफी तुमच्याकडेच येईल. धन्यवाद. 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 तर मित्रांनो, सूरज भाऊ चव्हाण यांच्या गावचा जो गणपती असतो त्याची या ठिकाणी बघू शकता आरती चालू आहे. आत्ताच प्राणप्रतिष्ठा झाली आणि सूरज भाऊ चव्हाण हे नसले तरी गावानं तसंच त्यांच्या घरातल्यांनी या ठिकाणी एक छोटीशी मूर्ती जे सूरज भाऊ चव्हाण बसवायची स्वतः, ती मूर्तीच आणून इकडं मेन मंडळात बसवली आहे. बघू शकता ही छोटीशी जी मूर्ती आहे ती सूरज भाऊ चव्हाण यांच्या इच्छेखातीर मेन मंडळात बसवलेली आहे. आणि या ठिकाणी आत्ताच बघू शकता इकडं प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि या ठिकाणी आरती चालू आहे. बघू शकता गणपतीजी बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज शुभ दिवस आहे एकदम, त्यानिमित्त बघू शकता कालच सूरज भाऊ चव्हाण यांची कॅप्टन्सी म्हणून निवड झाली आणि या ठिकाणी आज गणपती बाप्पा यांचाच आशीर्वाद सूरज भाऊंना असेल म्हणून ते कॅप्टन झाले. या ठिकाणी गावचा सूरज भाऊ चव्हाण यांच्या गावचा गणपती तसेच सूरज भाऊ चव्हाण जे बसवायचे तो हा एक त्यांच्या खातीर इकडं छोटासा गणपती पण हा मेन मंडळात बसवण्यात आलेला आहे. सूरज भाऊ चव्हाण यांचे दोन्ही गणपती या ठिकाणी आहेत, एक मंडळाचा गणपती आणि सूरज भाऊ चव्हाण यांच्या खातीर बघू शकता संपूर्ण गाव आणि घरातल्यांनी हा निर्णय घेऊन एकत्र दोन्ही गणपती बसवलेत. सूरज भाऊ चव्हाण यांचा हा छोटा गणपती आणि तसंच त्यांच्या मंडळाचा हा मोठा गणपती, म्हणजे गावाने घेतलेला निर्णय एकदम चांगलाच आहे मित्रांनो. बघू शकता साठी एक आपण हा गणपती बसवतो की त्याची एक आठवण म्हणून, आणि तो जर दरवर्षीच्या उत्साहाने गणपती बसवायचा म्हणून आम्ही हा गणपती बसवलेला आहे. म्हणजे सूरज चव्हाण जे गणपती बसवायचे तो आम्ही गणपती बसवलेला आहे मेन मंडळात, मेन मंडळात बसवलं. बघू शकता मित्रांनो. मित्रांनो बघू शकता सूरज भाऊ चव्हाण यांच्या गाववाल्यांनी गावाचा मोठा गणपती बसवला आहे. त्याच जोडीला सूरज भाऊंचा जो छोटा आहे त्यांच्या घरातल्यांनी आत्ताच मित्रांनो ही मूर्ती आणून दिलेली आहे. तर त्या खातीर बघू शकता सूरज भाऊंच्या खातीर दोन्हीही गणपती या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. सूरज भाऊ चव्हाण यांचा गणपती बघू शकता यावर्षी मागच्या वर्षीच्या पेक्षा जबरदस्त आणि मोठ्या उत्साहात या गणपती साजरा होत आहे मित्रांनो.